Hi student friends, I am N.M. Kuchekar sir teaching you a biology subject for 12th standard. In earlier video, we have observed about the example of X-linked inheritance named as the color blindness, and now in present video we are going to observe again the second example of the X-linked inheritance, X-linked homozygous inheritance, X-linked recessive homozygous inheritance called as the hemophilia. आता हिमोफिलियाचे डिफरंट ॲस्पेक्ट्स आपल्याला चेक करायचे आहेत. व्हॉट इज हिमोफिलिया, प्रॉब्लेम्स टू होल्डर अँड इनहेरिटन्स पॅटर्न ऑफ द हिमोफिलिया. आता बघा, पहिल्यांदा बघूया व्हॉट इज द हिमोफिलिया. हिमोफिलिया इज द कंडिशन और सिच्युएशन वेअर इंडिव्हिज्युअल कांट क्लॉट और स्लोली क्लॉट्स द ब्लड. म्हणजे अशी सिच्युएशन की ज्याच्यामध्ये त्या इंडिव्हिज्युअलला काय होत नाही, तर एखादी जखम झाली तर रक्त जे यायला लागतं ते रक्त थांबत नाही किंवा ते स्लोली थांबते. दॅट सिच्युएशन इज कॉल्ड ॲज द हिमोफिलिया. त्याला हिमोफिलिया असं आपण म्हणतो. आता त्याच्यामुळं होल्डर जो आहे किंवा ज्याच्यामध्ये ते ट्रेट्स आहेत, तो मेल असेल फिमेल असेल, त्याच्यामध्ये ट्रेट्स आहेत, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स असतात, तर साधारण जर जखम झाली तर त्याच्यामधून जे येणारं रक्त आहे ते थांबत नाही किंवा ते तसंच कंटिन्यू राहतं. आणि म्हणून या डिसीजला दुसरं एक नाव आहे, ते म्हणजे ब्लीडर्स डिसीज. ब्लीडर्स म्हणजे रक्त वाहत राहतं म्हणून ब्लीडर्स डिसीज असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे. आणि तिसरा आस्पेक्ट जो महत्त्वाचा चेक करायचा आहे तो म्हणजे इनहेरिटन्स पॅटर्न. आता इनहेरिटन्स पॅटर्न जर आपण हिमोफिलियाचा चेक करायला झालं तर तुम्हाला माहित आहे की एक्स आणि वाय हे दोन क्रोमोसोम्स बघितले तर मेलमध्ये आढळून येतात, आणि फिमेलचा जर विचार केला तर डबल डोसमध्ये एक्स क्रोमोसोम आहे. म्हणजे बघा, हिमोफिलिया नावाचा जो डिसीज आहे तो काय आहे, तर होमोझायगस रेसेसिव्ह कंडिशनमध्ये असणाऱ्या जीन्समुळे होणारा डिसीज आहे. आणि मग होमोझायगस रेसेसिव्ह कंडिशनचा जर विचार केला आपण तर इथं ती अशी असेल, होमोझायगस रेसेसिव्ह. म्हणजे तो जर जीन कंट्रोल करणारा, हिमोफिलिया कंट्रोल करणारा जर जीन आपण एच पकडला तर तो होमोझायगस रेसेसिव्ह म्हणजे स्मॉल एच असे आपल्याला कन्सिडर करावे लागतील. आणि पुरुषांमध्ये काय परिस्थिती आहे, तर सिंगल डोसमध्ये एक्स क्रोमोसोम असल्यामुळे फक्त सिंगल एच किंवा रेसेसिव्ह एच किंवा तो जो जीन आहे दॅट ओनली सफिशियंट फॉर द इनहेरिटन्स पॅटर्न फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. दॅट्स वाय द हिमोफिलिया म्हणजे हिमोफिलियासारखा जो डिसीज आहे तो स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आढळून येऊ शकतो. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, इनहेरिटन्स पॅटर्न. बघूया आता इनहेरिटन्स पॅटर्न नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये काय असेल, नॉर्मल मेल असेल की ज्याच्यामध्ये काय तर त्याला जखम झाल्यानंतर, आता बघा हा परत प्रश्न आहे की कशामुळे नक्की ब्लड क्लॉट होत नाही. म्हणजे हिमोफिलिया नावाचा डिसीज किंवा ब्लीडर्स डिसीज नावाचा जो डिसीज झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला, स्त्री असेल पुरुष असेल, त्याला ब्लड क्लॉट होत नाही. म्हणजे काय, तर या जीनमुळं किंवा कॅपिटल एचमुळं, तो जो त्याचा काय डॉमिनंट जीन आहे त्याच्यामुळं काय होतं, तर सम क्लॉटिंग फॅक्टर्स, त्याला आपण गुठळी, रक्ताची गुठळी करणारे जे घटक आहेत त्याच्यामध्ये हे घटक जे आहेत आणि हे दोन घटक काय, तर ह्या एच जीनमुळे तयार होतात. आणि हे दोन घटक तयार होण्यासाठी म्हणून म्हणजे साधारणपणे 8वा आणि 9वा जो घटक आहे ब्लड क्लॉटिंगमधला, तर ब्लड क्लॉटिंगमध्ये हे घटक जे आहेत ते कशामुळे सप्रेस होतात, तर ह्या स्मॉल एजमुळे किंवा डबल डोसमधल्या रेसेसिव्ह जीनमुळे सप्रेस होतात. त्यामुळे क्लॉटिंग फॅक्टर्स तयार होत नाहीत, आणि क्लॉटिंग फॅक्टर्स तयार न झाल्यामुळं ब्लड क्लॉट होत नाही. This is about the biological mechanism of the Blinders disease. Now we are going to see the inheritance pattern of the Blinders disease. Blinders disease चा inheritance pattern काय बघा, जर तो नॉर्मल मेल असेल, नॉर्मल मेल म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये ते फॅक्टर्स आहेत, फॅक्टर्स नंबर 8 आणि फॅक्टर्स नंबर 9 आहेत, त्याच्यामध्ये असं असेल. जर ती नॉर्मल स्त्री असेल तर त्याच्यामध्ये डॉमिनंट जीन्स असतील. जर हिमोफिलिक किंवा पेशंट असेल आणि तो पुरुष असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा स्मॉल रेसेसिव्ह जीन दिसेल. फिमेल असेल तर स्मॉल 2 रेसेसिव्ह जीन 2 क्रोमोसोम्समध्ये दिसतील. आणि कॅरियर मेलमध्ये असणार नाही, कारण एकच एक्स क्रोमोसोम आहे. आणि एक एक्स क्रोमोसोम असल्यामुळे त्याच्यामध्ये डायरेक्ट सिम्पटम्स दिसतील, तो कॅरियर असायचा प्रश्न येणार नाही. आणि जर फिमेल असेल तर एक जीन डॉमिनंट असेल आणि दुसरा जीन रेसेसिव्ह असेल, तो जर ती कॅरियर असेल तर. आता बघा, पहिली सिच्युएशन जी आपल्याला इथं अभ्यासायची आहे, मॅरेज बिटवीन द हिमोफिलिक मेल अँड नॉर्मल फिमेल. नॉर्मल फिमेल आणि हिमोफिलिक मेलमधला जर आपण मॅरेजचा विचार केला तर जे काही त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल्स तयार होणार आहेत,
दोज आर इंटरेस्टिंग म्हणून कशा पद्धतीने इंडिव्हिज्युअल्स असतील ते आपण बघूया. हिमोफिलिक मेल म्हणजे तुम्हाला माहीत आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला स्मॉल एच सिंगल डोसमध्ये असणार आहे. नॉर्मल फिमेलमध्ये काय असणार आहे तर कॅपिटल एच दोन्ही क्रोमोसोम्सवरती असणार आहे. आणि हे झालं त्यांचे जिनोटाइप्स. आता गॅमेट्समध्ये सुद्धा सेम सिच्युएशन येईल, हेच सेम आपल्याला पाहायला मिळेल. 2 गॅमेट्स आहेत. आता त्यांची कॉम्बिनेशन सुरुवातीला आपण लिहून घेऊया आणि मग त्याच्यावरती बोलूया. बघा पहिलं कॉम्बिनेशन जे आहे ते लिहूया. एक्स आहे. दुसरं कॉम्बिनेशन लिहूया एक्स अँड अगेन एक्स. तिसरं कॉम्बिनेशन लिहूया एक्स अँड वाय. आणि चौथं कॉम्बिनेशन जे आहे ते एक्स अँड वाय. आता त्याच्यावरचे जिनोटाइप्स कोणते बघूया किंवा कोणत्या प्रकारचे जीन्स, रेसेसिव्ह जीन्स किंवा डॉमिनंट जीन्स त्यांनी कॅरी केलेले आहेत ते बघूया. बघा पहिल्या कॉम्बिनेशनमध्ये जर आपण बघितलं तर कॅपिटल एच आहे, स्मॉल एच आहे. दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये जर आपण बघू तर अगेन कॅपिटल एच आहे, देन स्मॉल एच. हे कॅपिटल एच आहे तर स्मॉल एच आहे. तिसरं कॉम्बिनेशन जर बघितलं तर जे एक्स क्रोमोसोमवरती कॅपिटल एच असताना दिसते आपल्याला. आणि चौथं कॉम्बिनेशन जे बघतो आहे त्याच्यावरती सुद्धा कॅपिटल एच असताना दिसते आपल्याला. त्याची कशा पद्धतीने वर्गवारी होते हे बघा. हा काय असेल बघा तर इट इज अ फिमेल. ही फिमेल आहे, फिमेल आहे परंतु कशी आहे तर इट इज अ कॅरियर फिमेल. मी शॉर्टमध्ये लिहितो कॅरियरचं सी लिहिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा इट इज अगेन कॅरियर फिमेल. दुसरी सुद्धा कॅरियर फिमेल आहे, सलग 2 कॅरियर फिमेल. तिसरं जर कॉम्बिनेशन आपण बघितलं तर इट इज ए नॉर्मल मेल अँड अगेन दी नॉर्मल मेल. म्हणजे 2 नॉर्मल मेल आणि नॉर्मल मेल. आता नॉर्मल मेल आणि कॅरियर फिमेल यांचं कॉम्बिनेशन जर बघितलं तर 50% कॅरियर फिमेल आपल्याला मिळालेले आहेत पहिल्या क्रॉसमध्ये आणि 50% नॉर्मल मेल्स मिळालेले आहेत. म्हणजे डॉटर्स वॉट एव्हर आर ऑब्झर्व दोज आर 50% अँड दोज आर कॅरियर फिमेल्स 50% आणि नॉर्मल मेल जे आहेत ते 50% आपल्याला आढळून आलेले आहेत. आता दुसरी सिच्युएशन जी आहे काय बघा, कॅरियर डॉटर किंवा कॅरियर फिमेल क्रॉस विथ दी नॉर्मल मेल्स. तेच कॉम्बिनेशन आपल्याला पुढे बघायचं आहे. अतिशय इंटरेस्टिंग अशा पद्धतीचा मेकॅनिझम आपल्याला दुसऱ्या कॉम्बिनेशन्समध्ये सुद्धा पाहायला मिळतो. आता डॉटर, कॅरियरचे जिनोटाइप्स आपण फिमेलचे जर बघितले, फिमेल्स कॅरियर डॉटर असं म्हटलेलं आहे. म्हणजे फिमेलचे आपल्याला कॅरियरचे जिनोटाइप्स घ्यावे लागतील कॅपिटल एच आणि स्मॉल एच. आणि नॉर्मल मेलचं तुम्हाला माहीत आहे कॅपिटल एच. आता त्याचे हे जिनोटाइप झाले. आता गॅमेट्स त्याचे पाडून घेऊया. गॅमेट्स कसे पडतात बघा, कॅपिटल एच, स्मॉल एच आणि इथं काय आहे कॅपिटल एच. आता त्याची कॉम्बिनेशन, पॉसिबल कॉम्बिनेशन्स वर गोइंग टू ऑब्झर्व. सी हिअर हाऊ कशा पद्धतीने कॉम्बिनेशन्स त्याचे तयार होतील. पहिलं कॉम्बिनेशन असेल एक्स आणि त्या दोन्हीवरती ही कॅपिटल जीन असलेले आढळून येतील. दुसरं कॉम्बिनेशन जे आहे ते आहे एक्स आणि वाय. सी हिअर मात्र या एक्सच्या डोक्यावरती कॅपिटल एच आहे, वायचा प्रश्न नाही. तिसरं कॉम्बिनेशन कसं असेल बघा तर एक्सच्या डोक्यावरती कॅपिटल म्हणजे डॉमिनंट जीन आहे, दुसऱ्यावरती दुसरं जे क्रोमोसोम आहे त्याच्यावरती सुद्धा तेच कॉम्बिनेशन आपल्याला असलेलं दिसून येईल एक्स आणि ते आहे स्मॉल. आणि चौथं जे कॉम्बिनेशन आहे त्या क्वाईट ॲज लाईक दिस अशा पद्धतीने आपल्याला दिसून एक्स, स्मॉल एच अँड वाय. वॉट एव्हर कॉम्बिनेशन जाते त्याची नावं कशी येतील बघा. आपल्याला पहिलं जे कॉम्बिनेशन आहे ते फिमेल आहे, इट इज द नॉर्मल फिमेल. नॉर्मल आहे, नॉर्मल फिमेल. दुसरं कॉम्बिनेशन बघा, इट इज ए नॉर्मल मेल. तिसरं कॉम्बिनेशन बघा, इट इज ए फिमेल आहे, इट इज ए कॅरियर. बघा कॅरियर फिमेल. आणि चौथं जे कॉम्बिनेशन आहे हे आहे हिमोफिलिक मेल. हिमोफिलिक मेल.
पुरुष कसा जन्माला आलेला आहे तर हिमोफिलिक आहे. म्हणजे 25% जर आपण पाहिलं तर नॉर्मल मेल दिसतील दुसऱ्या पिढीमध्ये, 25% नॉर्मल 25% नॉर्मल फिमेल दिसतील दुसऱ्या पिढीमध्ये, तसंच 25% नॉर्मल मेल्स दिसतील, 25% 25% कॅरियर फिमेल्स दिसतील आणि 25% लेफ्ट व्हॉट एव्हर आर लेफ्ट दोज आर हिमोफिलिक पेशंट्स. म्हणजे बघा ही जर सिच्युएशन आपण पाहिली तर हिमोफिलिक मेल, पहिल्या क्रॉसमधला हिमोफिलिक मेल म्हणजे इट इज ए फादर आणि त्याचा जर नातू आपण बघितला तर इट इज अ हिमोफिलिक मेल. म्हणजे डिसीज इज कॅरीड ऑर इनहेरिटेड फ्रॉम हिमोफिलिक मेल टू हिज ग्रँडसन. म्हणजे वडिलांकडून नातवांपर्यंत काय झालेला हा डिसीज ट्रान्समिट झालेला आहे. जरी हा डिसीज आपल्याला फर्स्ट जनरेशनमध्ये दिसत नसला तरी पुढच्या पिढीमध्ये नेक्स्ट जनरेशनमध्ये या डॉटर कॅरियर आणि नॉर्मल मेलच्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला तो त्या क्रॉसमध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून या प्रकारचा जो इनहेरिटन्स आहे त्याला क्रिसक्रॉस इनहेरिटन्स असं म्हणतो आपण. क्रिसक्रॉस इनहेरिटन्स हा असा इनहेरिटन्स आहे की जो वडिलांकडून नातवांकडे म्हणजे ट्रान्समिशन ऑफ डिसीज फ्रॉम फादर टू दी कॅरियर डॉटर टुवर्ड्स दी हिमोफिलिक मेल किंवा त्याचा जो नातू आहे तो हिमोफिलिक मेल आहे. आणि या प्रकारचा जो डिसीज आहे किंवा या प्रकारचा जो इनहेरिटन्स आहे त्याला क्रिसक्रॉस इनहेरिटन्स असं म्हटलं जातं. स्टुडंट फ्रेंड्स, in present video we have observed about the definition and the meaning of the hemophilia, problems to holder hemophilia, then inheritance pattern in male and female in hemophilia, inheritance pattern and the two crosses hemophilic male and normal female cross, त्यानंतर आलेले 50-50% कॉम्बिनेशन आपण पाहिली. आणि त्याच्यामध्ये जे काही कॅरियर डॉटर्स आहेत त्याचा क्रॉस आपण नॉर्मल मेल बरोबर केला आणि त्याच्यानंतर जी कॉम्बिनेशन आली त्याच्यामध्ये 25% आणि शेवटचं जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये हिमोफिलिक मेल आढळून आला. म्हणजेच काय तर हिमोफिलिक वडिलांकडून त्याच्या नातवापर्यंत हा डिसीज ट्रान्समिट झालेला दिसतो आणि म्हणून क्रिसक्रॉस इनहेरिटन्स असं म्हटलं जातं. फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज like, share, subscribe and give comment about the questions and suggestions into the comment box, and please subscribe and press the bell button for the further notifications. Thanks a lot.